नमस्कार. आज आपण करणार आहोत भाकरीचे लाडू. सर्वात प्रथम ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यात 2 किलो बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालणार आहोत. हळद टाकल्यानंतर आपण हे सगळं एकत्र करणार आहोत. बेसन पीठ घेताना चाळून घ्यावे, नाहीतर त्याच्यामध्ये बेसन पिठाच्या गुठळ्या राहिल्या नाहीत पाहिजेत. हे संपूर्ण एकत्र करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. एकदम जास्त पाणी टाकू नका, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. जसं पाणी आवश्यक आहे तसं थोडं थोडं करून पाणी घ्यायचं. तुम्ही पाहू शकता, हे थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ एकत्र केलेलं आहे. असंच थोडं थोडंसं एकत्र करून हे पीठ पूर्ण एकजीव करून घेणे. आपलं कणिक मळून झालेलं आहे. आता आपण ह्याच्या पुऱ्या करून घेणार आहोत. आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तसेच पोळपट आणि बेलणं ह्या दोन्हीलाही तेल लावून घेतलेलं आहे. तसेच शेजारी एका वाटीमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता आपण पिठाचे छोटे छोटे गोळे करून आपण पुऱ्या लाटून तळून घेणार आहोत. आता आपली ही पुरी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती जाड केलेली आहे. याप्रमाणे जाडी घ्यायची, नाही तर पातळ केली तर ते एकदम कडक होते आणि आपला लाडू व्यवस्थित होत नाही. आता आपली पुरी ही तयार आहे. आता आपण बघूया तेल गरम आहे का. तेल गरम झालेलं आहे. आता आपण ही पुरी तेलामध्ये तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पुरीसुद्धा टम फुगलेली आहे. पुरी आपली दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता आपण पुरी बाहेर काढू. आता आपली पुरी दोन्ही बाजूनी चांगली तळली गेलेली आहे. आता आपण पुरी बाहेर काढूया. तुम्ही बघू शकता आपली पुरी ही आपली पहिली पुरी तयार आहे. आता आपण वाटीमध्ये घेतलेलं तेल आहे, ते तेल थोडंसं आपण हाताला लावून घ्यायचं
आणि हे कणिक थोडंसं गोळा पुरीसाठी आपण घेणार आहोत. तेल लावल्यामुळे काय होतं की हाताला पीठ चिटकत नाही आणि पुरी पोळपाट आणि बेलणं यालासुद्धा चिटकणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता तुम्ही आपली पुरी अजिबात पोळपाट आणि बेलणं यांना अजिबातही चिकटलेली नाही. ही आपली दुसरी पुरी तयार आहे. आपण ही तेलामध्ये सोडणार आहोत. पाहू शकता आपली पुरी फुगलेली आहे आणि आपली ही पुरी दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून तळून घेतली गेली आहे. आता तुम्ही बघू शकता आपली पुरी दोन्ही बाजूने चांगली तळून घेतली गेली आहे. आता आपण बाहेर काढू. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता तुम्ही पुऱ्या 2 पुऱ्या आपल्याला अशा पद्धतीचे सर्व पिठाच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्या या पुऱ्या करून तयार आहेत. आता आपण याचे बारीक तुकडे करणार आहोत आणि तुकडे केल्यानंतर हे आपण केलेले तुकडे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता या प्रत्येक पुऱ्यांचे आपण याच्यामध्ये असे बारीक तुकडे करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता पुरी एकदम मऊ झालेली आहे. पुरी एकदम छान फुगलेली होती, त्याच्यामुळे कडक काही नाही आहे पुरी. आणि सगळ्या पुऱ्या अशा बारीक करून घेतल्यानंतर आपण संपूर्ण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता आपण हे सगळ्या पुऱ्यांचे बारीक तुकडे अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत. आता आपण हे सगळे तुम्ही बघू शकता हे असे तुकडे केलेले आहेत ह्याचे. आता आपण हे सगळे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याचे बारीक पावडर करून घेणार आहोत. आता हे आपलं मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे किती प्रमाणामध्ये कसं बारीक झालेलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. बिना पाणी घालता हे बारीक करायचं. हे लगेचच बारीक होऊन जातं. ह्याच प्रमाणात हे सगळे बारीक करून घ्यायचं. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण तुम्ही बघू शकता सगळे एकसारखं व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहे. आता आपण हे एका साईडला ठेवूयात आणि साखरेचा पाक करून घेऊयात. आता आपण एक पातेल्यात थोडं गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 फुलपात्र पाणी घालणार आहोत. मोठे 2 फुलपात्र पाणी घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. आणि अर्धा फुलपात्र पाणी ते एक्स्ट्राचं ठेवायचं आहे, जेणेकरून पाक जर थोडासा घट्ट वाटला तर मग ते पाकामध्ये गरम पाणी आपण हे नंतर काढणार आहोत अर्धा फुलपात्र ते घालायचं आहे. आता बघू शकता तुम्ही पाणी गरम झालेलं आहे. आता गॅस बारीक करून आपल्याला यातलं अर्धा फुलपात्र पाणी काढून घ्यायचं आहे.
मग आपलं पाणी 2 फुलपात्र पाणी याच्यामध्ये शिल्लक राहील. तुम्ही बघू शकता आपली साखर आता विरघळत आलेली आहे. आता तुम्ही बघू शकता आपला पाक चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे. एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेले आहे आणि हा पाक मी थोडासा या वाटीमध्ये सोडणार आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की आपला पाक तयार झाला आहे का नाही. ज्यावेळेस पाक तयार होत नाही तेव्हा तो पाक पाण्यामध्ये मिक्स होतो आणि पाक तयार झाला की तो पाण्यामध्ये मिक्स होत नाही. पाहू शकता तुम्ही, हा पाक मिक्स नाही झाला म्हणजे आपला पाक पूर्ण तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून आता आपण त्याच्यामध्ये एक अर्ध फुलपात्र तूप घेतलेलं आहे. हे तूप आपण ह्या पाकामध्ये मिक्स करणार आहोत. आपण आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी काजू आणि बदाम यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते या पाकामध्ये टाकणार आहोत. आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मनुके टाकणार आहोत आणि 2 चमचे वेलदोडे जायफळ ह्याची बारीक केलेली पेस्ट ती टाकणार आहोत. आणि हे मिश्रण आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हा पाक कसा झालेला आहे तो. आता आपण याच्यामध्ये बारीक केलेलं मिश्रण आपण ह्या पाकामध्ये मिक्स करणार आहोत. हे थोडं थोडं आपण मिक्स करून घ्यायचं आहे.
मिश्रण आपण आता संपूर्ण याच्यामध्ये घेतलेले आहे. आता हे पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण 2 फुलपात्रे पाणी घेतलं होतं, त्याच्यामध्येच आपण 1.5 किलो साखर घेतली आणि तेवढ्या पाकामध्येच हे मिश्रण खूप छान झालेलं आहे आणि व्यवस्थित दिसत आहे. आपला पाक कुठेही कमी पडलेला नाही आहे, अगदी व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपलं खूप छान झालेलं आहे. सगळं एकजीव व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण याचे लाडू तयार करून घेऊयात. अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट होण्यासारखे आहे, त्याच्यामुळे करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता तुम्ही बघू शकता हे आपले लाडू तयार आहेत. अशाच पद्धतीने हे बाकीचे लाडू तयार करून घ्यायचे.